आता जिथे आहे ते दुबई मरीना ज्याला म्हणतात, असं एक पोर्ट सेक्शन आहे जे तुम्ही मागे बघू शकता. इथे काही क्रूज आहेत. त्या क्रूजवर लोक आपल्या मनोरंजनासाठी जात असतात. या पोर्टवर आणण्याचं कारण काय? आज तुम्हाला मी स्टोरी टेलरमध्ये एक अशी स्टोरी सांगणार आहे की ज्या स्टोरीमध्ये दुबईशी जोडलेले अनेक किस्से, म्हणजे दुबई म्हटलं की आपल्या नजरेसमोर काय येतं पहिलं, तर दुबई म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो दाऊद इब्राहिम. होय, दाऊद इब्राहिम. कारण दुबई आणि दाऊदचं जे नातं आहे ते मी नव्यानं तुम्हाला सांगायला नको. आणि या पोर्टचा काय संबंध आहे तर तेही मी आजच्या स्टोरीतून तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रो, कहाणी अशी आहे. 93-94चा काळ होता. अशीच थंडी पडली होती. थंडीचे दिवस होते. इथून जवळच व्हाईट हाऊस नावाचं जे दाऊदचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये दाऊद एकटाच त्याच्या त्या आलिशान खुर्चीत बसला होता. अर्थात वातावरण टेन्स होतं. निव्वळ दाऊदच नाही तर दाऊदचे सगळे जे गुरगे ज्याला म्हणतो आपण, दाऊदचे जे हस्तक होते सगळे, तेही त्या दाऊदच्या केबिनच्या बाहेर काहीशा चिंतित वातावरणात बसले होते. त्यात झालं असं होतं की दोन गट, दाऊद टोळीमध्ये दोन गट पडले होते. एक गट होता ज्याला लीड करायचा छोटा शकील. दुसरा गट जो होता त्याला लीड करायचं असं म्हणू शकत नाही, पण एका व्यक्तीच्या मागे राजन, छोटा राजनच्या मागे त्या दाऊदच्या टोळीतले काही लोक हे त्याला फॉलो करत होते. तर बऱ्यापैकी मोठा जो वर्ग होता जो मुस्लिम होता. हे सगळे मुस्लिम जे हस्तक होते दाऊदचे ते छोटा शकीलच्या बाजूने होते. आणि छोटा शकीलला छोटा राजनचं जे काही वर्चस्व दाऊदच्या टोळीमध्ये निर्माण झालं होतं ते सहन होत नव्हतं. आणि मग सहन न झाल्यामुळे हा एक असाच आपल्याला स्पर्धक निर्माण झालाय बघून त्याने त्याचा काटा काढायचं ठरवलं होतं. आता स्टोरी येते ती या दुबई मरीनाजवळ. मागचे जे तुम्हाला क्रुजेस दिसतात अशा आलिशान क्रुजेस त्यावेळेला सुरू झाल्या होत्या नव्यानेच. आणि ही जी क्रेज होती त्या क्रूजवर जाऊन रात्रभर पार्टी करायची. आणि दाऊदसाठी ही नवीन नव्हतं. दाऊद म्हणजे ऐशो आराम आणि त्याचे जे सगळे उद्योग आहेत ते आपण ऐकून आहोतच. म्हणजे रंगरेलिया म्हणजे काय, तर दुसरं नाव रंगरेलियांचं तर दाऊद इब्राहिम. आणि तोच दाऊद आपल्या सगळ्या हस्तकांसाठी, आपल्या सगळ्या साथीदारांसाठी एक पार्टी त्या क्रूजवर देणार होता. त्या पार्टीला राजनलाही निमंत्रण होतं. राजनला फोन आला आणि सांगण्यात आलं की पार्टीला यायचं आहे. राजन तयारी करत होता राजनच्या त्या अपार्टमेंटमध्ये. त्यापूर्वीचं जे वातावरण मी म्हणालो का वातावरण टेन्स होतं, तर टेन्स यासाठी होतं 93-94चा काळ होता. 92ला दंगली झाल्या मुंबईत. त्यानंतर बॉम्बस्फोट झाले ज्याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो. आणि त्या बॉम्बस्फोट कोणी घडवले हे काय मला तुम्हाला नव्याने सांगायला नको. ISIने दाऊद टोळीचा वापर करून भारतात RDX उतरवलं आणि मग त्यातून सगळं पुढचं जे रामायण महाभारत घडलं तुम्हाला माहिती आहे. ते सगळं झाल्यानंतर ISIने एक प्रकारे दाऊदला आपल्या सर्किटमधून थोडंसं लांब करायला सुरुवात केली होती. म्हणजे दाऊदच्या मस्तकावरचा जो हात होता ISIचा तो हळूच काढला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण त्यावेळेला सगळ्याच तपास यंत्रणा जोराने कामाला लागल्या होत्या आणि ह्यात दाऊदचा हात आहे. दाऊदचा हात असल्यामुळे दाऊदकडून हे कुणी करून घेतलंय तर ISIने, म्हणजे पाकिस्तानचाही हात त्यात उघड झाला होता. अशा परिस्थितीमध्ये हे सगळं कसं मॅनेज करायचं या चिंतेत, सगळं कसं मॅनेज करायचं म्हणजे निव्वळ आंतरराष्ट्रीय संबंध जपण्यासाठी एखादा पंतप्रधान, एखादा राष्ट्रपती विचार करतोय असं काही नव्हतं. दाऊदचा जो व्यवसाय होता, ज्या व्यवसायात दाऊद होता, म्हणजे त्यात अगदी शस्त्रांपासून ड्रग्सची तस्करी या सगळ्या गोष्टी येत होत्या. मानवी तस्करी होती. इथला दुबईतला मोठ्या प्रमाणातला वेश्या व्यवसाय होता. असं सगळं जे काही होतं त्याच्यामध्ये दाऊदचा हात होता. आणि दाऊद या सगळ्यातून पैसा कमवून कोणाला देत होता तर ISIला. आणि हे सगळं जे चाललं होतं ते पाकिस्तान सरकारच्या आशीर्वादाने.
आणि अशी आणीबाणी निर्माण झाली होती की दाऊदला आपला धंदा बंद करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यात ते छोटा राजन आणि छोटा शकील यांच्यातलं जे शीतयुद्ध होतं तेही जोमाने पसरलं होतं. त्या दोघांच्या आपसातल्या शीतयुद्धामुळे दाऊदची टोळी फुटते की काय अशीही परिस्थिती निर्माण झाली होती. अशात एक प्लान रचला गेला. प्लान होता छोटा राजनला टपकावण्याचा. होय, छोटा राजनला टपकवण्याचा प्लान होता. मुहूर्तही तोच दिवस ज्या दिवशी या दुबई मरिनातल्या क्रूजवर दाऊद पार्टी देणार होता. त्या पार्टीनंतर छोटा राजनवर हल्ला होणार होता आणि त्यात छोटा राजनला संपवायचा, कायमचा संपवायचा असा सगळा प्लान तयार झाला होता. का कोण जाणे, छोटा राजनचं नशीब बलवत्तर. छोटा राजनला टीप लागली. छोटा राजन तयारी करत होता आपल्या घरात. नेहमीप्रमाणे त्याला स्वतःच्या केसांवर फार प्रेम होतं. आता केसांवर प्रेम काय असतं ते मला विचारा. विनोदाचा भाग सोडला तर तो ज्या पद्धतीनं त्याची केशरचना करायचा त्याला आणि दाऊदला ज्या छान चौकीची आवड होती ना, ह्या आवडी त्यांच्यात सिमिलर होत्या, म्हणजे कॉमन आवडी होत्या. अगदी उंची, अत्तर वापरणं, सेंट, परफ्यूम, महागडे ब्लेझर्स, सूट्स वापरणं, दोन्ही गोष्टी राजन आणि दाऊद या दोघांमध्ये कॉमन होत्या. अशात राजन तयारी करत होता आणि राजनच्या रूममधला जो फोन आहे, लाल रंगाचा फोन होता, तो घणघणला. राजनने फोन उचलला. हॅलो म्हणतं समोरून आवाज आला, भाई कहाँ पे हो? बाहर मत निकलो, आपको टपकाने का प्लानिंग चल रहा है. राजन खरं तर आतून हादरला होता, पण राजनने स्वतःला सावरलं आणि त्याने ठरवलं की यातून आपल्याला मार्ग काढला पाहिजे. त्याला काय सुचलं असेल तुम्हाला सांगतो मी. तो तिथून निघाला, गाडी काढली, थेट 3 लेन ओलांडून भारतीय दूतावास होतं, इंडियन कॉन्सुलेट. त्या कॉन्सुलेटच्या दरवाजावर जाऊन थडकला आणि तिथं त्या शिपायाला त्याने विनंती केली की मला कसंही करून, त्याने एका अधिकाऱ्याचं नाव घेतलं होतं, ते नाव मी आता इथे घेत नाही, त्या अधिकाऱ्याला बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि दाऊदने छोटा राजनने ही विनंती केली, पण तो शिपाई काय ऐकायला तयार नव्हता. शेवटी शिपायाला त्याने लाच देण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की तू मागशील तेवढे पैसे देतो, पण त्या अधिकाऱ्याला फोन लाव. झालं असं, त्या अधिकाऱ्याला फोन लावला गेला आणि त्या अधिकाऱ्याला राजन ओळखत होता. आता राजनची ओळख कशी तेही सांगतो. दाऊद दुबईमध्ये दुबईतल्या सगळ्या ऑफिशियल्स, म्हणजे जे शेख आहेत, त्या शेख नंतर जी मंडळी इथलं सगळं ही यंत्रणा राबवतात, चालवतात, प्रशासन आहे, त्या प्रशासनातल्या सगळ्यांना, म्हणजे इव्हन पोलिसांपासून सगळ्या लोकांना आपल्या कह्यात कसं ठेवायचं यासाठी नेहमी पार्टीज आयोजित करायचे. आणि ह्या पार्ट्यांना बरेच लोक उपस्थित असायचे. त्यात हा आपला इंडियन कॉन्सुलेटचा अधिकारी हजर होता. आणि तो हजर असताना दाऊदने त्याची ओळख आपल्या सगळ्या महत्त्वाच्या साथीदारांसोबत करून दिली. त्यात राजन प्रामुख्याने होता, कारण दाऊदचा राईट हँड म्हणजे छोटा राजन. ही ओळख राजनने वापरण्याचं ठरवलं. तर या ओळखीचा फायदा घेत राजनने आपल्यावर आलेली अडचण त्या अधिकाऱ्याला सांगितली आणि तो अधिकारी या शर्तीवर तयार झाला की राजनने त्याला कबूल केलं होतं की दाऊदचे जे काही धंदे आहेत, ज्या काही त्याच्या छुप्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचा माफीचा साक्षीदार बनून राजन ही सगळी गुपितं त्या एजंटला देणार होता. इंडियन कॉन्सुलेटचा जो अधिकारी असला तरी तो रॉसाठी काम करायचा आणि या रॉच्या अधिकाऱ्याने राजनला मदत करायचं ठरवलं आणि राजन त्या अधिकाऱ्याच्या मदतीनं तिथून निसटायचा प्लान आखत होता. अधिकाऱ्याने खरोखर मदत केली. तासाभरात कागदपत्र तयार झाली आणि राजन दुबईतून निसटला. तो पहिल्यांदा गेला तो सौदीला. तिथून त्याला नेपाळला जाण्याची सोय करण्यात आली. नेपाळ मार्गे मग तो पुढे मलेशिया वगैरे तिकडे पळून गेला आणि नंतर त्याच्यावर झालेले हल्ले वगैरे आपण सगळं ऐकून आहोत. त्याच्याही काही कहाण्या आहेत, सुरस कहाण्या आहेत, रंजक कहाण्या आहेत, त्याही मी तुम्हाला सांगणार आहे. पण राजन त्या दिवशी जर
चुकून या दुबई मरीना हा जो काही पोर्ट आहे, हा जे काही बंदर आहे, इथे जे काही भर समुद्रात ज्या क्रूजवर दाऊदची पार्टी सुरू होती, त्या पार्टीला जर राजन हजर राहिला असता, तर कदाचित ती रात्र राजनच्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरली असती. आपण त्यानंतर बघत आलोय की मलेशियात काय झालं, राजनवर हल्ला झाला, राजन त्यातूनही बचावला आणि मग आज राजन भारतीय तपास यंत्रणांच्या हवाली आहे, ताब्यात आहे. तिहारमध्ये तो शिक्षा भोगतोय. पण राजन हे सगळं हा दिवस पाहायला जिवंत याचमुळे आहे की तो फोन जो घणाणला त्या दिवशी आणि त्या फोनमधून त्याला जी इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्या इन्फॉर्मेशनमुळे त्याने जे भराभर निर्णय घेतले, कारण तो घरातून निघाल्यानंतर तो बराच वेळ ह्या सगळ्या गल्ल्यांमध्ये फिरत होता आणि फिरल्यानंतर त्याच्या डोक्यात कुठेतरी प्रकाश पडला की मला भारतीय दूतावासाची मदत घ्यायला हवी आणि त्या दूतावासाच्या थ्रू त्याने रॉच्या एजंटला कॉन्टॅक्ट केला. त्या रॉच्या एजंटने राजनला मदत केली आणि ही मदतही इतकी तातडीची होती की 4 तासात त्याचं सगळा पासपोर्ट, त्याचे कागदपत्र इमिग्रेशनचे पासून सगळे तयार झाले. कारण राजनचा खरा पासपोर्ट हा दाऊदने घेऊन एका अरबाकडे गहाण ठेवला होता. कारण इथे अशी पद्धत आहे की इथे पूर्वी दुबईत किंवा UAEमध्ये नोकरी धंदा करण्यासाठी जर कुठून बाहेरून लोक आणले गेले तर त्यांचे पासपोर्ट जो एक जामीनदार व्यक्ती असायचा त्याच्याकडे ते जमा असायचे. त्यामुळे मग ही जी मंडळी आलेली असायची बाहेरच्या देशातून, ती कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारी वर्तन करू नये किंवा काही कुठला गैरव्यवहार करू नये, हाच त्यामागचा उद्देश असायचा. पण झालं असं की छोटा राजनपासून बाकी सगळी मंडळी जी भारतातून दाऊदच्या भरोशावर इकडे आली होती, त्यांचं सगळं भवितव्य हे दाऊदने एका अरबाच्या हाती गहाण ठेवलं होतं. पण राजनचं नशीब बलवत्तर की राजन दुबईतून निसटला, त्याचा जीव वाचला. त्यानंतर त्याच्यावर बरेच हल्ले झाले, पण त्यातूनही तो वाचला आणि आज तिहारमध्ये शिक्षा भोगतोय. मित्रो, ही जी स्टोरी आहे, मी इथे दुबईत आल्यानंतर आणि ह्या दुबई मरीनावर आल्यानंतर मला अचानक स्फुरली की म्हटलं ही जी स्टोरी आहे ती तुमच्याशी जशी घडली असेल, जशी माझ्या डोक्यात माझ्या नजरेसमोर ती अशी पटापटा ते सगळी दृश्य तरळायला लागली. तर म्हटलं हा जो काही मी अनुभव घेतोय, एक चित्रपट जो आपण वाचलेला असतो कुठल्यातरी पुस्तकांमध्ये, ती कहाणी आपल्या नजरेसमोर उलगडत जाते आणि ती कहाणी जेव्हा मी अनुभवतोय, ती कहाणी आमच्या प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळायला हवी म्हणून मी ही स्टोरी सादर केली तुमच्या पुढे. कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा. तुर्तास दुबईतला मुक्कामात ही एक स्टोरी टेलिंगचा एक मी कार्यभाग उरकलेला आहे. तर तो तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9 सोबत स्टोरी टेलर प्रभाकरही. धन्यवाद. नमस्कार.